काही लोक म्हणत आहेत की 70 वर्षापासून त्यांनी काहीच काम केलं नाही असं म्हणत आहेत, त्याच्यावर काय बोलायचं तुम्हाला? नाही केले आम्हाला गोर गरीबाला जगवलेत सर्व. ते वाटलंय हैराण मध्ये होते मंडाखाली लोक. हा दुष्काळ 72 साल आम्हाला जगवले ते मंडाखालीला आहे त्या टायमाचा दुष्काळमध्ये केलेलं आहे. दुष्काळ 72 साली आम्हाला जगवले ते बाई इंदिरा गांधी. एवढंच की लोक आता काय झालंय याच्या मागे लागले. हा म्हणजे ज्या लोकांनी ते दिवस जगले त्यांना माहिती आहे त्याच्याबद्दल. हा आमच्या वळसंग गावात इंदिरा गांधी आलती इथं. नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं एक और नए और बेहतरीन वीडियो में। तो बहुत ही ज़बरदस्त जो है पूरा अपना कार्यक्रम चल रहा, अलग अलग गांव में जो है मतदान का देखने फिर रहे अपन माशाल्लाह। अभी जो है वडगांव के बाद दिंडूर करके अभी सीधा अपन जा रहे वड़संग गाँव में, जहाँ पर जो है हमेशा की तरह इस बार भी जो है कांग्रेस और बीजेपी के बीच में बहुत ही बेहतरीन जो है लड़त अपने को देखने के लिए मिलने वाली है। तो फिर चलिए देखते हैं किस प्रकार से जो है ये पूरा कार्यक्रम चल रहा वड़संग गाँव में, किस प्रकार से जो है ये लोकशाही का त्यौहार जो है मनाया जा रहा। चलिए शुरू करते हैं आज के इस बेहतरीन ब्लॉग को और देखते हैं वड़संग गाँव में माहौल क्या है। बहुत देर के बाद, बहुत ही ज़्यादा ट्रैवल करने के बाद अपन अभी वड़संग गाँव में पहुँच चुके हैं, जहाँ पर बहुत ही खूबसूरत जो है माहौल पूरे इलेक्शन को लेकर हमें देखने के लिए मिल रहा है। बहुत ही बढ़िया जो है यहाँ पर पब्लिक जमा हुई है पूरा इस वोटिंग के कार्यक्रम में शामिल होने के लिए माशाल्लाह। तो अभी अपने सामने जो है पूरा वड़संग गाँव का जो मेहत्रे साहब को समर्थन देने वाला गट्टा है, पूरे कांग्रेस के जो कट्टर समर्थक हैं वो यहाँ पर बैठे हुए हैं, जिनके साथ जो है भी अपन वार्तालाप करेंगे। इनमें से बहुत सारे लोगों के साथ हमने पहले भी बात की है माशाल्लाह, पिछली बारी लोकसभा इलेक्शन के दरमियान जब उन्होंने बहुत सारे बेहतरीन खुलासे किए थे, बहुत सारी बेहतरीन जो है बातें कही थी, और उन्होंने कही हुई बातें भी बहुत सारी सच हुई थी प्रणीता शिंदे जी के मत में। तो देखेंगे अभी साहब क्या बोलते हैं। तो अस्सलाम वालेकुम साहब। तो फारूक साहब कैसा है ये बारी माहौल, कैसा है वड़संग गाँव में? अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा है। ये देश ही ऐसा है जहाँ गंगा जमुना की तहजीब है, हिंदू मुस्लिम भाई कांधे से कांधा लगाकर जब भी चलते आए हैं हाँ। तो देश मजबूत हुआ है। आज भी आप देखेंगे मैं मुस्लिम हूँ, हमारे सभी हिंदू भाई बैठे हैं। हाँ। फिरंगी जी है, ये सरपंच अंटर साहब है, भैरा मटकी है, हाँ। दूधी है। हाँ। तो ये लोग जब भी एक हुए हैं विजय निश्चित है। और अभी आप देख रहे हैं विधानसभा का चुनाव है, इसमें पिछले बार मेहत्रे को थोड़ी हार हुई थी। हाँ। लेकिन लोगों का भी कहना है कि मेहत्रे साहब ही सही है, सिद्धराम मेहत्रे का अनुभव है और सिद्धराम मेहत्रे ही ये विधानसभा में अक्कलकोट का विकास कर सकते हैं, वड़संग के भागों का, आजू बाजू के देहातों का विकास कर सकते हैं। आज आप देखते हैं कि प्रणीता शिंदे आई चुन के, बहुत अच्छी बात है बराबर, लेकिन अगर सत्ता आती तो आईटी पार्क हो जाता था। हाँ। आईटी पार्क की आज बहुत ज़रूरत है सोलापुर के लिए। इंशाल्लाह सोलापुर के लिए हम इंशाल्लाह आंदोलन करेंगे, क्योंकि यहाँ के जितने लड़के हैं एजुकेटेड लड़के आज मुंबई, पुणे, बेंगलुरु, हैदराबाद इधर जा रहे हैं, उधर की महंगाई उनको परवड़ती नहीं पड़ती, भाड़े का घर लेके रहना पड़ता। तो बहुत बड़ी ज़रूरत है कि आईटी पार्क हो। और दूसरी बात, यहाँ के वड़संग के गांव का पानी का प्रश्न है। हाँ। आजू बाजू सब उजनी का पानी आ गया। हाँ। वड़संग को पानी नहीं है, हालांकि हाँ। 4 किलोमीटर के ऊपर पाइपलाइन है। हाँ। 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर कुछ है बराबर। अगर उसमें से पानी लाके हमारे तालाब में, डिंडूर तालाब में छोड़ेंगे तो पीने का पानी का प्रश्न मिट जाएंगे। मेहत्रे साहब अब देखते हैं कि सर्वधर्म को लेके चलने वाले आदमी और विकास और आमदरकी का लोगों को लेके चलने का उनके पास तजुर्बा है। इसलिए लोगों का ऐसा अंदाज है मेरे हिसाब से कि आज लोग जो आए हैं तो बदल होना ज़रूरी है और मेहत्रे साहब आएंगे ऐसी उम्मीद करते हैं। तर सरपंच साहेब, पाणीदार आमदार सगळेजण म्हणत आहेत आणि तुमच्याच गावाला पाणी नाही। वळसंग जे खूप मोठं गाव आहे, पूर्ण अक्कलकोट विधानसभा क्षेत्रामध्ये बघितलं तर बाकीच्या सर्व ज्या गावांना पाणी आलेलं आहे तलावाला, त्या गावांपेक्षा तुमच्या गावाची लोकसंख्या जी आहे खूप जास्त आहे। सगळे गाव मिळून जेवढी लोकसंख्या आहे तेवढी तुमच्या फक्त एका गावची लोकसंख्या आहे। तर तुमच्या गावाकडे त्यांनी दुर्लक्ष का केलं पाणीदार आमदारांनी? त्याचं मर्जीवर असते। आम्ही आता पूर्वी एकदा कलेक्टरकडे जाऊन बसलो, मी पण आलो होतो तुमच्यासोबत पण होता साक्षीला। त्यावेळेपासून आम्ही पाणी मागत आणि त्यावेळेला पाणी मागून शेवटी टँकर दिले, टँकरनं पाणी पुरवठा केलो। पुढं तरी पाणी टँकर पण बंद केले। का म्हणल्यावर नाही, सगळी आम्ही महाराष्ट्रातच बंद केलेलं आहे।
होय हो साहेब, मी म्हटलं आम्ही महाराष्ट्र मग लोक काय तहानाने मारून जायचं पाणी का? आहे, बरोबर. बंद केलं बरं आहे. आमच्या गावाला नाही, आम्ही काय करायचं? बरोबर आहे. नाही ते वरणच आलंय, हे आलंय, हेच आम्ही भांडतच आलो. पाणीचं आम्हाला कोणी देईना. बरं, आमचा तळ काय कोणाला दिसत नाही असं बरोबर, नाही, ते काय झाकून नाही झाकून तळ. नाही. मी आता येताना बघितलं पूर्ण कोणी वाळून गेलेलं आहे ते. जाताना येताना बघते. आणि आम्ही वेळच्या वेळी मी पेपरात दिलेलं आहे, सगळं ऑफिसकडे गेलेलं आहे, सगळं उजनी ऑफिसला बी गेलं मी. त्यांनाही विनवणी केलं, आमच्या तळ्याला पाणी सोडा. म्हणजे सगळ्या तालुक्यासाठी आहेत त्यांनी पाणीदार आमदार, तुमच्यासाठी नाही आहेत. नाही आहेत. आता असंच वाटतं ना. आणि कुठल्याही गोष्टीला ते फक्त ते 10-11 कोटीचं ते कुरनूरचं पाईपलाईनच योजना सांगते. ते तरी आता ते आमच्या दृष्टीनं ते फेलच आहे. तुमच्याकडे ते फायदाच नाही आहे त्याचा काय तुम्हाला? कुरनूरवाले स्पष्ट बोलतात की पाणी घेऊ देत नाही. आता मोटर बसवू दिलं नाही, तिथं बांधकाम करू दिलं नाही, कनेक्शन काय ते होऊ दिलं नाही. मग काय करणार तुम्ही त्याच्यात? आता मी तिथे जाऊन साहेबांना पण नेलो आम्ही. बरोबर. पाणी पुरवठ्याच्या साहेबांना त्यांच्या समोरच झालंय. त्यांनी म्हणतात बघू काय तर करू. त्याच्यातच दिवस चाललाय. पाणीचं तर काय समस्या तुटत नाही. होईना ना. आम्ही बरं कोणाकोणाला सांगायचं? आमच्या गावाला मदत करतच होते, करणारच आहेत. यापुढे पण करतील म्हणून आम्ही या आशेनं मैत्री समाजाच्या पाठीमागे लागलेलं आहे. आणि आमचं गाव क्रांतिकारी गाव आहे. कालच्यापासून आता असं गावात वातावरण आहे, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असं झालेलं आहे. तरी पण लोक काही मागे सरकणार नाहीत. त्यावेळी आम्ही मित्र समाजाच्या पाठीमागे थांबणार आहे आणि मित्र 100% निवडून येणार आहे. ओके. तर थळंगे साहेब, तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नाही थांबा, दुसरं काय विचारत नाही मी. विचारधारा माणसांची बदलत असते, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. लाडकी बहीण योजनेमुळे काय फरक पडेल का या पूर्ण महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये? अजिबात नाहीये. अजिबात लाडकी बहिणीमुळं काय मतदानामध्ये काय फरक होत नाहीये. का फरक होत नाही म्हणजे कितीतरी मुलं बेकार बसलेले आहेत घरात. महिलांना मी बी सर्वे केलो. महिलांनी काय म्हणतात, आम्हाला असं 1,500 देण्यापेक्षा एका घरामध्ये एक तुम्ही जर करता सरकारी नोकरी दिली, नाहीतर उद्योगधंदा आणले तर आमचे रोजीरोटी निर्माण होईल, चालेल. बरोबर. परंतु हे 1,500 मुलं आमचं काही भलं होणार नाहीये. त्यामुळं आणि इकडं 1,500 रुपये लाडकी बहिणीचे पैसे दिले आणि एकदम सगळ्या रेट्स वाढले. काय म्हणजे सगळ्या जीवनावश्यक वस्तूचं रेट वाढून ठेवले ऐन दिवाळीमध्ये. म्हणजे तेलाचं, गॅसचं. त्यामुळे काही परिणाम होणार नाही. म्हणजे 100% परिणाम होत नाही. आणि लाडकी बहीण बंद केले. काँग्रेसचे म्हणणं काय आहे, निराधार योजना आणि ते काय संजय गांधी योजना दोन्ही कधी चालू केले तेव्हापासून चालूच आहे, बंद केलेलं नाही कधी पण. परंतु हे लाडकी बहीण बंद का केले? बरोबर. अजून कितीतरी वंचित लोक महिला आहेत की फक्त तुम्ही 2-2.25 कोटी महिलांवर का टार्गेट केलं? इलेक्शन मुळे तेवढं आशा लावण्यात आलं, लावून बंद केले. बंद करू नये. ओके. आणि मी काँग्रेसचे असून सुद्धा मी हे असं सांगतो की त्यांनी 3,000चं आशा दाखवले, परंतु करू नका म्हणतो मी. करू नका तसं. पैसे तुम्ही लोकांचा आशा, पैशांची आशा देऊ नका, लोकांना जॉब द्या. उद्योगधंदा निर्माण करा. म्हणजे फुकटमध्ये देण्यामध्ये काय फायदा नाही आहे. फायदा नाही. लोकांना नोकरी द्या त्याच्या बदल्यात. म्हणजे आमचं गावचं असं झालं की चालू आमदारचं कर्तव्य आहे, पक्षाचं कुठल्याही पक्षाचं असो, वळसंग मला आजूबाजूच्या गावांना पाणी आलंय, परंतु वळसंगला दिले नाहीये. वळसंगला द्यायला पाहिजे होतं. काय म्हणजे एकदम जरुरीचं आहे ते पाणी. काय परंतु हे इलेक्शनचा काय परिणाम होते त्याच्यावरून त्यांनी निर्णय घेतला. म्हणजे इथून लीड भेटली तरच त्यांनी पाणी देणार, नाहीतर म्हणजे सरपंच येऊ दे मी देतो. सरपंच कशाला येते? जनता नाहीये काही. म्हणजे मत मागण्यासाठी तुम्ही येऊ शकता आणि पाणी देण्यासाठी येऊ शकत नाही. हे चुकीचं आहे. कारण तुम्ही अशी वाट टाकू शकत नाही तुम्ही मला मत टाका तेव्हाच तुम्हाला मी पाणी देतो. जसं ते धनंजय महाडिकनी सांगितलं की बाबा तुम्ही आम्हाला वोट दिलं तरच आम्ही तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे देणार. तुम्ही वोटासाठीच केल्यासारखं झालं की मग हे चुकीचं आहे. बघू, साहेबांचं मत चांगलं वाटलं मला. सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपापले मत मांडले. तर बघूया आता वळसंग गावामध्ये तर लीड जाईल का? सरपंच साहेब, तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो, लीड जाईल का? 100% मतदान होईल असं वाटते का आता सध्याला वळसंगमध्ये? म्हणजे किती आहे मतदान? टोटल किती आहे तुमच्या गावचं? 7,400 मतदान आहे. मग किती पडेल, किती वाटतं तुम्हाला? 5,500 मतदान होईल.
त्यामध्ये एक 100, 200, 500 लीड जाईल. 100-500 मतदानांचं लीड जाईल. कारण 100% मतदान होणं अशक्य, कारण लोक बाहेर कामाला गेलेले आहेत, काही लोक देत नाहीत मतदान, सगळ्यांचं वेगवेगळं मत असते. म्हणजे काँग्रेसला कुंभारी आपल्या वळसंगमधून लीड जाईल असं तुमचं म्हणणं आहे. तर बघूया काय होतंय. खूपच सुंदर असं वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला भेटत आहे. वळसंगमधलं जे वातावरण आहे पूर्ण काँग्रेसच्या सपोर्टमध्ये दिसत आहे. तर बघू काय होतंय. 23 तारखेलाच आपल्याला कळून जाईल सगळं. चला. थड़ंगे साहब, फारूक साहब के बाद जो है बहुत ही बेहतरीन जो कांग्रेस के एकदम ज़बरदस्त नेते, कट्टर समर्थक जो है अपने सामने ठहरेले. साहेब अजून एकदा तुमचं नाव सांगा लोकांना. भुसणगी सर. तर भुसणगी सर, कसं आहे यावर्षी माहोल कसं वाटतं तुम्हाला? आमची काँग्रेसची लीड घेणार आहे आम्ही वळसंगला. वळसंगला लीड आहे. कितीपर्यंतची लीड बसेल म्हणतो? आमचं त्यांच्यापेक्षा 10% तर वाढ घेणार आहे. 10% वाढ. मग काय म्हणजे लोक म्हणत आहेत की बाबा पाणीदार आमदार, पाणीदार आमदार, तर काय वळसंगावला फायदा झाला का नाही पाणीदार आमदाराचा? जास्त वाटले ना. हा, 50 लाख आले आहे ते आमदारचं. हा, आमच्या आमदारजवळ पैसे नाही आहे. हा. आम्ही शक्तीने काँग्रेसचं हे दाखवणार आम्ही करायला. म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, पैशाच्या विरोधात आम्ही जनतेची पॉवर दाखवणार. त्यांचे ते पावर. मग तुम्हाला काय वाटतंय की बाबा लाडकी बहीणचा वळसंगमध्ये काय इफेक्ट पडेल का? हा, काही फरक नाही. 1,500 दिले हा, आणि 5,000 तेलाचे पैसे हे काढून घेतले. हा. 2 महिन्यात. तेल, गॅस, असं बरोबर आहे. पेट्रोल, डिझेल सर्व वाढले भाव. साबण सगळं, चप्पल सगळं सर्व टॅक्स वाढले. बरोबर आहे की. त्याच्यातनं काढून घेतले पैसे. मग ह्याने काय काम केलं नाही का तुमच्या गावासाठी? कोण आहे? आपल्या ह्याने, आपल्या सचिन दादा कल्याण शेट्टीने. देवाला दिले की 25 लाख दिले. 12 लाखाचं काम चालू आहे. हा, 12 लाख हडप आहे. हा, तेवढंच टक्केवारी टक्केवारीवर, बाकी काय नाही. काय नाही. रस्ता वगैरे पण झाले की त्यांच्यातच झालंय का? सरपंच वगैरे आणलं? हे सिमेंटचा रस्ता परवा केलेला अगोदरच आहे, आता केलेलं नाही. मग तुमचा अपेक्षा काय आता सध्याला? जर जे कोणी जिंकून येईल त्यांच्याकडनं अपेक्षा काय असेल तुमची? काय नाही, पाणी पाहिजे आपल्याला, फक्त पाणी पाहिजे, दुसरं काही नाही. म्हणजे पूर्ण आजूबाजूच्या गावांना देऊन आम्हाला वाळीत का टाकला असं तुमचं म्हणणं आहे? म्हणणं आहे. आमदारजवळ 10 वेळा आम्ही गेलो, 10 वेळा पत्र दिलो. हां, गदर केलं नाही आमची. हां. आणि निशाण म्हणून ते बीजेपीचे निशाण म्हणून बोर्ड लावला आम्ही. हां, हे सरकार बरोबर नाही म्हणून. म्हणजे लीड जे काँग्रेसला भेटेल इथून. हो भाई. आणि आपल्याकडे तर मराठा फॅक्टर काय हे नाही, आपल्याकडे मराठा वोट तरच नाहीत. आपल्या गावात, आपल्या एरियामध्ये तर मराठा वोटच नाही आहेत. ते लोकसभेला फायदा झाला ताईला, परंतु आता इथं फायदा होणार मेत्रे साहेबांना होईल. बघूया आता. जिंकून आलं तरी मेत्रे साहेब कितीने जिंकून येतील तुमच्या हिशोबाने? आमची 10 ते 15,000 पर्यंत येईल लीड पूर्ण तालुक्यामध्ये. त्यांचे म्हणजे त्यांचे पैसे जास्त वाट आहे ना. हा, आता साधा वळसंगला 40 लाख रुपये वाटप केले. वळसंगलाच वळसंगला किती दिवसामध्ये? आता 4 दिवसामध्ये. बापरे, 40 लाख रुपये, 40 लाख लईच मोठा आकडा आहे. देऊन मता घ्यायला लई गंभीर आरोप लावता राव तुम्ही. हो हो, सरळ आम्ही बघितलंच होता. हा, पैसा आहे त्यांच्याकडे, 2 नंबर पैसा आहे. हा. 40% पैसा आहे त्यांच्याकडे, सत्ताधारी आहे. हा, म्हणजे ते 1,000 कोटी संपत्ती म्हणते ते बरोबरच आहे. बरोबर आहे की. 750 कोटी स्टँड घेतले, त्याचे भाऊ स्वतः येऊन सांगितले गावात. हा, उतार पण आणून दाखवले. हा, अगोदर किती इस्टेट होती आमची, हा. आता किती आहे. हा, 2 वर्षात हा. 750 कोटीचे इस्टेट घेतले म्हणून उतारा दाखवले गावात. बापरे, म्हणजे पूर्ण तिकडचं त्यांचं गाव विकत घेतलं त्यांनी. सर्वीकडे घेतले, सोलापूरला घेतले, इकडे घेतले, पुण्याला घेतले, तिकडे घेतले. हा, बघूया आता काय होतंय. लीड तर देतेत म्हणाले साहेब, तर बघूया काय होते. 23 तारखेलाच आपल्याला कळून जाईल सगळं. सीट येणार काँग्रेसचं सीट येणार. धन्यवाद साहेब. तर वळसंग गावामध्ये दरवेळेसप्रमाणे यावर्षी सुद्धा चुरस असं आपल्याला वातावरण बघायला भेटत आहे. दोन्हीकडनं जे आहे, भाजप आणि काँग्रेस दोन्हीकडनं जे पूर्ण ताकद लावण्यात येत आहे. तर एकच प्रश्न विचारायचा आहे. सुरुवात एका गंभीर प्रश्नाने करतो मी. काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत वळसंग गावातील, ते असा आरोप लावत आहेत की बीजेपीच्या लोकांनी 40 लाख 50 लाख रुपये वाटलेत वळसंग गावामध्ये. हे खरं आहे का? किती लेवलपर्यंत खरं आहे? कोणीच राजकारणात दुसरं तांदळासारखं नसतं. हां, त्यांनी पण वाटलेले असते, ते सांगत नसतंय. आपण काय म्हणत असतं, माझं चाकून ठेवायचं, दुसरं चुकडच असतं. राजकारणात हे देवाणघेवाण हे चालणारच असतं. राजकारणात कोणाच्या जीवावर काही होत नसतं. प्रत्येक जण तो मी किती चांगल्या लोकांना दाखवायचं असतं. कोणी काय करतं, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे. विकास हे झालाय का लोकांना कळतंय. जनता सुजाण आहे, वळसंगची जनता सुजाण आहे. गेल्या लोकसभेला सुद्धा आम्ही इथं लीड होतो, गेल्या विधानसभेला सुद्धा लीड होतो. ह्या वेळेस तर मला तर वाटतं काही लोक म्हणतात 400, आम्ही 1000 लीड होईल. फक्त
फक्त बोलण्याने काही होत नाही, कृती करावं लागतं. मी आता भाषण मोठे केलं म्हणजे काय पोट भरत नाही, बरोबर आहे. काम केल्याशिवाय पोट भरत नाही. त्यामुळं यावेळेस सचिनदादा 100% 30 ते 40,000 मतांनी फरकाने निवडून येणार. कारण विकासाच्या मुद्द्यावर बोलतो आम्ही, आरोप प्रत्यारोप करण्यात अर्थ नाही. आम्ही काम करतो आणि हातात कागद घेतो, पोटेने काम करून दाखवायचं. तुमच्याकडे क्षमता आहे, तुमच्याकडे काय दाखवा ना. बरोबर आहे. तुमच्याकडे काय आहे? आज एखादा तुम्ही सभामंडप 5 वर्षात दिलं तर तुम्ही 15 वर्ष राजकारण करताय. आम्ही असले सभामंडप तोडा, मंदिरचे स्लॅब असू द्या, दर्ग्याचा स्लॅब असू द्या, कोटीने निधी दिलंय. बरोबर आहे. कोटीला किती सुंदर आम्हाला सुद्धा माहित नाही. गावचा विकास किती झाला. आम्ही राजकारणात असताना 5 लाख दिले तर त्याच्यावरच आम्ही आयुष्य पडलो होतो. बरोबर आहे. राजकारणात करत असताना विकास हे मुद्दा पहिला पाहिजे, जनता हे प्राधान्य दिलं पाहिजे. कारण आम्ही फक्त एक महिना त्यांच्यासाठी राबतो. 5 वर्ष त्या आमदाराकडनं आपल्याला काम करत. सचिनदादा हे पाणीदार आमदार आहेत. आज उजनीचा प्रश्न होता, आम्ही पण त्यावेळेला विरोध केला होतो. परंतु दादांचं काम होतं की त्यावेळेला आमचा अक्कलकोट तालुका टोकाचा तालुका म्हणून मानला जात होतं, कुणी चुकवाली नव्हतं. परंतु माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं एकदम अतिशय जवळचं माणूस आणि भविष्यात झालं तर कॅबिनेट मंत्री आणि आमचा अक्कलकोट तालुक्याचं नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामधलं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. त्या प्रसंगी तुम्हाला पाहिजे तर पाणीदार आमदार तुम्ही म्हणता, सरपंच तुमच्या गावचे सरपंच आणि मेंबर लोक म्हणत आहेत की गावाला पाणीच आलं नाही. लक्षात घ्या, आपण जर घरचा संसार जर नियोजनबद्ध केलं तर त्या प्रमुखाला कुटुंब करायचं नाही, कुटुंबातल्या आजूबाजूच्या लोकांना पण साथ द्यावं लागतं. हे नियोजन तुम्हाला कधी कळलं? पाऊस येत नाही म्हणून ज्या वेळेला दुसऱ्या गावाला पाणी जाताना कळलं. ज्या वेळेला पाणी जात होतं तुम्ही त्यावेळेला झोपला होता का तुम्ही? त्यावेळेला तुम्ही काय करायचं? आता अनेक गावचे काय पाईप फोडून घेतले, काय केलं. परंतु आमच्या गावच्या नियोजनासाठी, उजनीचं पाईपलाईनसाठी 10 कोटीची योजना राबवल्या. मग त्या योजनेसाठी तुम्ही गंभीर तुम्ही सरपंच आहेत, त्या योजनेसाठी पाठपुरावा करा, त्यांच्यावर प्रेशर करा. आम्ही सुद्धा तुम्हाला सांगतो, प्रत्येक गोष्ट जर आमदारच करणार असेल तर मग आम्ही तुम्ही सत्तेवर असून पाहिलं काय? म्हणजे सरपंच साहेबांचं पण याच्यात योगदान पाहिजे म्हणता तुम्ही? पाहिजे. आता मला एखादा गाडी जर अचवलं, किन्नर नसल्याशिवाय गाडी चालणार आहे का? नाही चालणार. किन्नर सुद्धा हेड साईड करावं लागतं, ड्रायव्हर आहेत ते, परंतु किन्नर सुद्धा साईडला पाहिजे लागतं. त्यामुळे कुणाला आरोप करत असताना आपण पण काय दुसऱ्या तांदळासारखं नसतं, सर्वांचे हात वरबडलेलेच असतात. आरोप करणं हे राजकीय आहे, परंतु विकासाच्या मुद्द्यावर आम्ही राजकारण करतो. हे विकासाचे 100% आता पाणीदार नाही तर नामदार होणार हे निश्चित तुम्हाला पाहिजे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा फॅक्टर काय फायदा काय फरक पडेल का मराठा फॅक्टरमुळे? सभेला असंच झाला, मराठा फॅक्टर मुस्लिमांना घर सोडवणार का आणि संविधान बदलणार का, धनगरांना आरक्षण दिलं नाही. परंतु सर्वांना कळून चुकलं की काय झालं काय नाही. परंतु विकास जर करायचं असेल भारतीय जनता पार्टीच करू शकते. आमच्या समाजाच्या लोकांना पण लोक आरक्षण दिलं नाही, पण 70 वर्ष तुम्ही झोपले होते. बरोबर आहे. लिंगायत समाजाला तर कुठे आहे? बरोबर, प्रत्येकाला गोष्टी द्यायचं. आताच तुम्हाला आरक्षणाचे काम मुद्दे आठवा लागले. बरोबर, दिवस का आठवलं नाही का? तुमच्या हातात केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, तुम्ही असताना काय? कारण ते तुम्ही देऊ शकत नाही. ते टेक्निकल प्रॉब्लेम आहे. आता मी भाषण केलं, उद्या आरक्षण मिळणार आहे का? नाही मिळणार. एखाद्या समाजाचे 200 आमदार असताना सुद्धा होत नाही. मग बाकीच्या समाजाचे कोण वाली असणार? असं नाही. राजकीय हेतूसाठी फक्त जातीचा उपयोग करणे हे भारतीय जनता पार्टी सर्वसमावेशक आहे. आज मला सांगा, अक्कलकोट सारख्या हैदराबाद दर्ग्याला तर 2-2 कोटी जर सचिनदादा निधी असेल तर त्याच्यामध्ये भेदभाव आला का? नाही आला. मग तुम्ही विचार करा, जनता हुशार आहे. मी भाषण केलो, आज मोठमोठ्या गोष्टी बोलतो तर विश्वास ठेवत नाही, कृतीवर विश्वास ठेवते. आज आमच्या गावाला जाताना रस्ता बघा, त्या मंदिराचे सभा मंडप बघा, दर्ग्यासाठी वाल कंपाऊंड बघा, हे विकासाचे मुद्दे आहेत. आमच्या गावाला 3.5 कोटी म्हणजे आम्हाला पण कल्पना नव्हतं दादानी किती, आणि आम्ही पण कमी पडलो दादांकडे मागणी करण्यासाठी. तेवढं निधी उपलब्ध करून दे. आज संगरीसारख्या गावामध्ये 800-900 मतदारांनी 6.5 कोटी निधी दिले. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. उद्या बोलण्यात अर्थ नाही. प्रत्यक्षात तुम्ही कागद घ्या. तुम्ही काय केलं तर आम्ही बाईटला बसायला तयार. तर अजून एक होतं की फक्त तुमचं जे काम आहेत सगळी, जे पण तुम्ही आश्वासन देता ते फक्त कागदावरच आहे, सत्यात काय दिसतच नाही असं पण म्हणत आहेत. तुम्ही रिपोर्टर आहात, मी बोलल्यानंतर खरं पकडणार आहेत का तुम्ही? नाही. मग प्रत्यक्षात चला मी दाखवतो, त्यांना पण चला म्हणून मी दाखवतो. बरोबर आहे. ते बघितल्यानंतर तुम्ही तर बातमी लावणार का नाही? बरोबर आहे. मग हे बघा, मी म्हणतो आरोप करायचा तुम्हाला, कारण आमच्या एका नेत्याला उगाच व्हॉट्सअप करून पाठिंबा दिला, जाहीर केला, असले कृती करण्याचे काम आहे. स्वतःच्या हिमतीवर राजकारण करा, विकासावर लढा. आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायचं, विकासावर आम्ही लढतो. आणि आता अक्कलकोटमध्ये सर्वात मोठं जे फूट पडली बीजेपी मध्ये, बरोबर, जे पाटील घराणा जे बीजेपीतलं सपोर्ट जे पूर्ण सिद्धराम म्हेत्रे साहेबांना दिलेलं आहे, तर पाटील फॅक्टर काय अफेक्ट करेल का आपल्या पूर्ण अक्कलकोट मतदान क्षेत्रामध्ये? आम्ही गावापुरतं मर्यादित आहे. राजकीय मोठ्या माणसामध्ये बोलण्याची एवढी आमची ऐकत नाही. आम्ही आमचं कार्य, आमच्या गावातलं जे ताकद आहे, जे भारतीय जनता पार्टीवर आम्ही कार्यकर्ते इतके दिवस राबलो, त्याचं श्रेय घेण्यासाठी करून आम्हाला त्या मोठ्या लोकांमध्ये पडायचं नाही. त्यांचं राजकारण, त्यांच्याबरोबर आमच्या नेत्याबद्दल, आमच्या विकासाबद्दल भविष्यकाळ जाणून आम्ही केलेलं आहे. त्याच्यावर आम्ही भाषण एवढे मोठे व्यक्ती नाही. तर धन्यवाद साहेब, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही बोललात, गावचे मुद्दे या ठिकाणी मांडलात. अजून काही कोणाला काय बोलायचं आहे का? ओके, तर धन्यवाद साहेब, खूपच सुंदर बोलला होता.
वळसंग में जो है कुरैशी फैक्टर बहुत बड़ा फैक्टर है, तो कुरैशी साहब के साथ आज बात करेंगे बोलते। तो कुरैशी साहब, पूरा कुरैशी घराना किसकी पीछे है अभी वळसंगों का? कांग्रेस। अच्छा, एक हाथी कांग्रेस, उसके पीछे का कारण क्या बोलना कहते तुम्हें? कांग्रेस कैसा है, सबको ले चलने वाला पक्ष है। हाँ दूसरा पक्ष क्या है, जातिगत तौर पे झगड़े लगाने का काम करता है। हाँ और गरीबों को लोग चलने वाला पक्ष है कांग्रेस। हाँ इसके बारे में तो पूरा वड़संग कांग्रेस है। हाँ। कम से कम 300 से 400 मतदान रीडिंग वड़संग। और एक कुछ नहीं का था, लोग बोल रहे कि बजरंग दल जो था पहला अक्कलकोट विधानसभा क्षेत्र में उतना सक्रिय नहीं था, लेकिन जब से कल्याण शेट्टी जीत को है तब से बजरंग दल की ताकत और बढ़ी, तो इसकी वजह से कोई तकलीफ हो रही है लोगों को? यहाँ तो तकलीफ नहीं हो रही हाँ, वड़संग में। हाँ। नहीं है। हाँ। कर्म से हम जो बयान वो तो कुरैशी फैक्टर बहुत बड़ा फैक्टर है वळसंगों में। जो रहेगा तो मेरा कुरैशी होती है, कमजोर नहीं है। हाँ तो जो काम कमजोर है, हाँ। डरा धमका जो मारण करने का काम चालू है, हाँ। उसके बारे में कांग्रेस को एक जान बन के हम डालने का इरादा करें। मतलब आज के लोग कांग्रेस को डाल रहे हैं। बरोबर, जहाँ पर मतलब जातिभेद वेल है, जातिवाद वेल है, इन्हें आए जब से क्या बोलते हैं अपना विद्यमान आमदार कल्याण शेट्टी आए जब से जातिभेद वेल है बोलते तुम्हें अक्कलकोट में? नहीं बिगड़ हाँ बहुत ज़्यादा वे नहीं ज़्यादा कर रहे और कर हर एक समाज में झगड़ा लगाना काम कांग्रेस पार्टी का है। बीजेपी। हाँ पार्टी का है। हाँ। कांग्रेस पार्टी हर समाज को लेकर चलने वाला पक्ष है। 70 साल से ले को चली ले, तो इसीलिए तुम्हें क्या बोल रहे कि सब जना एक होकर लड़ो। हाँ, तो बहुत बहुत शुक्रिया भाई। पक्ष काँग्रेस पक्ष आहे, हाँ तर जातीवादी काय नाही आपल्याकडे, हाँ सगळे मिळून मिळून सगळं चालू होते। हाँ जेव्हापासून हे बीजेपी सरकार आली तेव्हापासून लई वातावरण चेंज झालं। तो यहाँ पर जो है पूरा जातिवाद का फैक्टर अपने को देखने के लिए मिल रहा, तो देखेंगे किस प्रकार से कुरैशी फैक्टर फिर से जो है वळसंगों में काम करता है कि नहीं इंशाल्लाह। तो चलिए देखेंगे 23 तारीख को अपने को पता चलेगा पता चलेगा तो इंशाल्लाह। इंशाल्लाह कम से कम 15 से 20 हजार सीट बढ़ेगी। इंशाल्लाह इंशाल्लाह आपके मुंह में घी शक्कर, देखेंगे क्या होता, अल्लाह की मर्जी है सब। चलो दुआ में। 100% बोले तो खासदार इलेक्शन में हम दिए थे। हाँ आमदार को भी देने वाले इंशाल्लाह इंशाल्लाह। बहुत बहुत शुक्रिया भाई। वळसंगों में 3 अलग अलग जगहों पर जो है वोटिंग होती है, एक जो है कन्नड़ स्कूल में, दूसरा उर्दू स्कूल में और तीसरा जो है मराठी स्कूल में। तो उर्दू स्कूल जो है ये पूरा हमारे वळसंग गांव के उप सरपंच साहब के इलाके में आता है, उनके पूरे एरिया में आता है। यहाँ पर जो है कुरैशी फैक्टर, अमली चुंगे फैक्टर, फिर उसके बाद हाँ ऐसे सभी मुस्लिम बड़े बड़े जो लीडर्स हैं उनका जो है फैक्टर यहाँ पर काम करता है माशाल्लाह। तो अपने कुरैशी साहब जो अभी डेप्यूटी सरपंच है वळसंग गांव के, इन्होंने जो है बहुत ज़्यादा मेहनत की है मेत्रे साहब के लिए, पूरे कौम के लिए। तो उन्हीं के साथ अभी बात करेंगे, बोलते कैसा उनका मत क्या है इस पूरे इलेक्शन के बारे में। तो कुरैशी साहब कैसा रहा पूरा इलेक्शन, कैसा रहा? एक नंबर रहा। मेत्रे साहब को है ना यहाँ खाली अपने को 500 मतदान, कांग्रेस को 700 मतदान वेला है। हाँ 500 मतदान अपने को कांग्रेस को होगा मेत्रे साहब इंशाल्लाह। हाँ 100-150 जाएगा अदर में तुम्हारे बूथ का? हाँ बूथ का। हाँ फिर 3 नंबर वार्ड में ये लेवल हुएगा। हाँ 6 नंबर वार्ड में लेवल हुएगा। हाँ फिर 5 नंबर में 200-300 जास्त रहेंगे मेत्रे साहब। मतलब जहाँ जहाँ अपने वोट है वहाँ सब लीड मेत्रे साहब कुछ है। हाँ थोड़ी जगह जो है ना, हाँ जो लेवल में है। तो तुमने क्या लगता मुस्लिम महिलाओं के बीच में लाड़की बहन योजना का कुछ फायदा हुआ क्या, फर्क पड़ेगा क्या? क्या भी नहीं चलेगा वो। हाँ लाड़की बहन उन क्या नहीं हो। हाँ मतलब तुम्हारा बोलना ये कि इधर 1,500 देखो, उधर से 5-5 हजार रुपए कार्ड को ले रहे। सरकार आएंगे तो 3,000 देने का हम बोले ना। हाँ जब मेत्रे साहब आएंगे तो अब 3,000 से चालू करेंगे। हाँ हाँ तो अपने लोग बरोबर समझ के ले रहे बात को। बराबर है। और बाकी और कुछ मसला वळसंगों का कि जिसकी वजह से सब मेत्रे साहब को वोट पड़ रहे? उनका स्वभाव अच्छा है, जातिवाद नहीं करते क्या नहीं। ये जो है सामने वाली पार्टी जातिवाद है। हाँ सचिन दादा कल्याण शेट्टी ऐसा कुछ काम किए क्या नहीं गाँव के लिए तुम्हारे? क्या नहीं किए, हमारे भाई के खेत में सिर्फ पालने की जानवर ले गए। हाँ 15 लाख रुपए के। 15 लाख रुपए के? हाँ हाँ घर में खेत में पाले सो जानवर ले गए। कब की बात है ये गए साल की बात है, बकरीद की। हाँ बकरीद। बाप रे। हाँ और ये पानीदार आमदार वो बोलते उसका क्या फायदा हुआ कि नहीं तुम्हारे गाँव को? क्या नहीं, मेत्रे साहब के हाथ का है वो पूरा। हाँ मेत्रे साहब के हाथ का है और मेत्रे साहब ही करे थे वो पहला। हाँ
खाली उन्होंने आगे बटन दबाइले बस होताच. हाँ उतना मतलब पूरा डैम भी मीनू बने, फक्त इन्हों बटन दबाए. हाँ बटन दबाए. और ये मेत्री साहब के साथ, शंकर साहब के साथ तुम्हें इतने दिन तक फिरे, प्रचार वगैरह करे, तो कैसा था पूरा अनुभव, कैसा था? अनुभव अच्छा था. हाँ मतलब उन्होंने ऐसा कुछ ऐसा दूसरा भाव ऐसा कुछ दिखाई नहीं तुमने? नहीं नहीं नहीं, सब समाज को लेकर चलने की उन्होंने बात की. हाँ तो उसकी वजह से पूरा अक्कलकोट विधानसभा क्षेत्र उनकी तरफ से है. उनके तरफ से, और कम से कम 20-25 हज़ार से आएंगे मेरे साथ इंशाल्लाह इंशाल्लाह. तो बहुत ही बढ़िया जो है कुरैशी साहब ने बात की. और किसी को कुछ बोलना है क्या? चल बहुत बहुत शुक्रिया. तो बहुत सारे लोगों को लगता है कि ये जो उर्दू स्कूल का मतदार संघ है ये फक्त मुस्लिम लोगों का मतदार संघ है. ऐसा नहीं है भाई, यहाँ पर सभी समाज के लोगों के वोटा पड़ते. यहाँ पर सिर्फ मुस्लिम लोगों के वोट नहीं पड़ते. इसका जो है सबूत यहाँ पर साफ ठहरे नाही. साहेब तुमचं नाव काय? गिरजाप्पा मारुती होटकर. होटकर साहेब. तर तुमचं म्हणणं काय की बाबा सिद्धराम म्हेत्रे साहेबांचं बद्दल काय तुमचं मत काय? आपलं काय सिद्धराम म्हेत्रेसाठी आपल्याला एक नंबर आहे. हा. आपला काँग्रेस जे आहे हां दुष्काळ 72 साली हां इंदिरा गांधीने हां तुकडी वाटप केली. हां तुकडी वाटप केली. सर्व लोकांना रेशनिंगवर माल देते ती. हा. धोतर साड्या सर्व रेशनिंगवर मिळत होतं हां त्या टायमाला. आता पहिल्यापासून आम्ही काँग्रेसलाच आमचं हे आहे. पहिल्यापासूनच पहिल्यापासूनच म्हणजे असं जात वगैरे काय संबंध नाही नाही नाही, जाती भेदभाव आमचं काहीच नाही. हम्म. हां फक्त काँग्रेस. काँग्रेस म्हणजे काँग्रेसने काम केलेलं आहे पहिला. केलेलं आहे. ते दुष्काळ 72 साली हा. हेलिकॉप्टर म्हणून ते काँग्रेस गवत टाकली. हां आमचे गोर गरीब काय तर ते गवत काढून खाऊ दे हां म्हणून ते काँग्रेस गवतात ते काँग्रेस नाव पडलेलं आहे. हां. आहे काँग्रेसचा, म्हणून आम्ही तेव्हापासून काँग्रेसच म्हणतो आहे. काही लोक म्हणत आहेत की बा 70 वर्षापासून त्यांनी काहीच काम केलं नाही असं म्हणत आहेत. त्याच्यावर काय बोलायचं नाही तुम्हाला? नाही केले. आम्हाला गोर गरीबाला आम्हाला जगवलेत सर्व. ते वाटलंय हैराणमध्ये होते मंडाखाली लोक. हा हम्म. दुष्काळ 72 साली आम्हाला जगवले ते. मंडाखालीला आहे त्या टायमाचा दुष्काळमध्ये बरोबर. हे केलेलं आहे. हां दुष्काळ 72 साली आम्हाला जगवले ते बाई इंदिरा गांधी. एवढंच की लोक आता काय झालंय त्याच्या मागे लागले. हां म्हणजे ज्या लोकांनी ते दिवस जगले त्यांना माहिती आहे त्याच्याबद्दल. हा आमच्या वळसंग गावात इंदिरा गांधी आलती इथं कुठं आपल्या आजच्या गावात तळ्यामध्ये. हां त्या टायमाला हातपॅन्ट घालून फिरतो आम्ही शाळेचे. हां खाकी हा. हातपॅन्ट झेंडा घेऊन. हां. त्या टायमाला काँग्रेस गवत टाकली शेतामध्ये सर्व जाऊन आम्ही ते गवत काढायचं तेव्हा पगारांचा आम्ही त्या टायमाला पोट भरून खात होतो. हां इंदिरा गांधी एवढं आम्हाला भाकर मिळत नव्हतं आम्हाला. बरं. एवढं मोठं भरीत आम्ही भाजून खायचो त्या टायमाला. इंदिरा गांधी टायमाला हां एवढं भरीत हां भाजून खायचं. पण हा. इंदिरा गांधी आम्हाला साथ दिली त्या टायमाला. त्यासाठी आम्ही इंदिरा गांधीच मानतो. धन्यवाद साहब. ऐसे जुने लोगों को कुछ मालूम है, जो लोग वो दिना काढ़े ले उनको कुछ मालूम है. आजकल के नवीन नवीन चेमड़े चोरों का क्या मालूम है कांग्रेस क्या काम करी है कि नहीं? उन्होंने क्या कहने लगे कांग्रेस क्या करी नहीं बहुत कुछ करेंगे. बस. तो कहाँ से कहाँ ले गए देश को वो लोगों को मालूम नहीं ना. इनको आयता मिलेला इनको क्या समझने वाला. वो दिना काढ़े नहीं उन्होंने भी मड़वंड कहते तो उनको समझा क्या रहते है. मळवंडा बरबड़ा सब खाएला हम. हाँ और बड़ा बड़ा ये अपना बैगन हाँ भून के खाते थे उसके अंदर नमक डाल के. हाँ वो टाइम को परिस्थिति ऐसा था. वैसे दिना काढ़े. दिने काढ़े इंदिरा गांधी आके सुकड़ी बाटी जे भी हम पेट भर को खा रहे वो टाइम. धन्यवाद साहेब. खूप चांगल्या पद्धतीने बोलला तुम्ही. लोकांच्या अनेक लोकांच्या जे हृदयात ही गोष्ट उतरेल की काँग्रेसने काम केलं 70 वर्षामध्ये म्हणून तुम्ही जगलाव आणि म्हणून आमची पिढी जन्माला आली. नाहीतर तुम्ही जगला नसतं तर आमची पिढी कुठून जन्माला आली असती आहे का ना. तर खूपच सुंदर बोललेलं आहे साहेब. हां तुम्हाला काय बोलले का साहेब? साहेब वळसंगमध्ये लोकांना शाळा शिकून लोक सुशिक्षित आहेत, त्यांना नोकरी नाही, अजून तळ्यामध्ये पाणी नाही, हा गोरगरीब कसं राहावं या कारणामुळं अजून पेट्रोलचं दाम वाढलेलं आहे. हर एक माणसाला कामाला जाण्यासाठी डब्बा घेऊन घरामध्ये बांधकाम करण्यासाठी जाण्यासाठी गाडीमध्ये तेल लागते, ते महागलंय तर गोरगरीब कसं परवडणार ते. बरोबर आहे. असं हे मुद्दे आपले लई मुद्दे सांगायला दिवस रात्र एक होत आहे, परंतु आता बोलू शकत नाही. परंतु एवढं मुद्दा बोलता येत नाही. मुद्दे जे मेन मुद्दे आहे ना ते मुद्द्यावर बोलू शकावं लागतं. बरोबर बरोबर. तर धन्यवाद सर, धन्यवाद. बहुत ही बढ़िया जो है रिस्पांस मिल रहा है यहाँ पर. तो चलो देखेंगे अभी मराठी स्कूल को जाने का, वहाँ का भी अपने को देखने का कैसा चल रहा है. चलो धन्यवाद, नमस्कार. अक्कलकोट मतदार क्षेत्रामध्ये कुंभारीनंतर जर सर्वात जास्त इफेक्ट पडणारा जर गाव असेल ते म्हणजे वळसंग. वळसंग एका गावामध्येच प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी जे मतदान केलं जातो, वेगवेगळ्या मेंबरकडून जे आहे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जे आहे जसं वेगवेगळं
प्रचार होत आहे, तसंच वळसंगावामध्ये पण एक वेगळं पूर्ण एक देश असल्यासारखं वळसंगाव आहे, ज्या ठिकाणी 3 वेगवेगळ्या ठिकाणी मतदान होतात. पहिला तर उर्दू स्कूल, दुसरा कन्नड स्कूल आणि तिसरा मराठी स्कूल. तर या ठिकाणीच तुम्ही बघू शकता 3 वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे वेगवेगळे नेते थांबलेले आहेत आणि तिन्ही ठिकाणचे जे नेते आपापल्या ताकदीने जे आहे या ठिकाणी आपल्या नेत्याला निवडून देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मराठी स्कूल जे एरिया आहे आपल्या गायकवाड साहेबांच्या अंडर येत आहे, तर त्यांच्यासोबत आपण बोलूया. तर गायकवाड साहेब, कसं आहे माहोल, कसं आहे पूर्ण या एरियामध्ये? एकंदरीत बघितलं तर सकाळपासून लोकांमध्ये स्फूर्ती आहे, लोकांमध्ये जल्लोष आहे आणि काँग्रेस पक्षाला उजाळा आलेला आहे. या भागातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार सन्माननीय सिद्धारामजी म्हेत्रे साहेब यांचा जो राजकीय कारकीर्द आहे ती सर्व धर्म समभाव, सर्व धर्माला घेऊन जाणारा हा एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून हा मतदारसंघामध्ये त्यांची ओळख आहे. बरोबर आहे. त्यामुळं गेल्या वेळच्या इलेक्शनमध्ये आणि ह्या वेळच्या इलेक्शनमध्ये विलक्षण असा फरक आम्हाला जाणवला. गेल्या वेळेला लोक वेगळ्या मूडमध्ये होते, परंतु ह्या वेळेला लोक मतदान बूथवरती येत असताना आम्हा काँग्रेस कार्यकर्त्यांना बघून त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच लहर आम्हाला बघायला मिळाली. बरोबर आहे. या लहरीचा निर्देश आम्हाला असा दाखवतो की एकंदरीत ही जनता काँग्रेसच्या पाठीमागे या ठिकाणी भक्कमपणे उभी असलेली दिसलेली आहे. तर एक विचारायचं होतं, जे आपल्या पूर्ण आता महाराष्ट्रामध्ये इलेक्शन चालू आहे, फक्त वळसंगची गोष्ट नाही आहे, तर मराठा फॅक्टर जसं लोकसभेला फायदेशीर ठरला तसं आपल्या ह्याला पण फायदेशीर ठरेल का विधानसभेला? मराठा फॅक्टर लोकसभेलाही आमच्याबरोबर होता आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये जे जरांगे पाटील मराठा समाजाचं नेतृत्व केले, त्यांना आरक्षण देतो म्हणून फडणवीस साहेबांनी गेल्या वेळेला फसवलं आणि ह्या वेळेला देखील त्यांना चकवा दिला. त्याचा राग सर्वसामान्य मराठी जे मतदार आहेत, जे युवक आहेत, उद्याचं भविष्य ज्यांनी घडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत, त्या युवकांना या ठिकाणी फसवलेलं आहे. बरोबर आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना सर्वांना न्याय दिलेला आहे. बरोबर. मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे, धनगर समाजाला आरक्षण दिलेलं आहे, मुसलमान समाजाला आरक्षण दिलेलं आहे, दलित समाजाला आरक्षण दिलेलं आहे, लिंगायत समाजाला ओबीसी मधून दिलेलं आहे. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसटी समाजालाच आरक्षण दिले, सगळ्यांना दिलं. घटनेमध्ये देशातील प्रत्येकाचा हिस्सा सर्व धर्म समभाव आहे. तो जो मराठीचा हिस्सा होता, आरक्षणाचा हिस्सा होता, हे बीजेपी सरकारने गेल्या वेळेला फडणवीस साहेबांनी खोटं बोलून मराठ्यां समाजाला या ठिकाणी दुखवलेला आहे. त्यामुळं मला वाटतं ह्या वेळेला 90% मराठा समाज हा महाविकास आघाडीच्या पाठीशी दिसतो. पाणीदार आमदार म्हणतात, तर खरा पाणीदार आमदार कोण आहे तुमच्या हिशोबाने? पाणीदार आमदार म्हणून अगोदरच्या थोड्या दिवसामध्ये कल्याण शेट्टी साहेबांचा प्रचार झाला, परंतु ज्या वेळेला लोकांना खरी वस्तुस्थिती माहीत झाली की त्या पाण्यासाठी म्हणून कैलासवासी बाबासाहेब तानवडे पासून म्हेत्रे साहेबापासून या ठिकाणी प्रयत्न केले आहेत. मग इनायत अली साहेब असतील, सिद्धराव पाटील असेल, महादेव पाटील असतील, आनंदराव देवकते साहेब असतील, ह्या नेत्यांनी प्रयत्न करून पराकाष्ठा करून म्हेत्रे साहेबांनी सन्माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्या कामाला मार्गी लावलेलं. तुम्हाला सांग, हे खोटं नाही आहे. मग ज्या वेळेला हे लोकांना कळालं त्यावेळेला पाणीदार आमदार म्हणून कोण हे तुमच्या समोर आलेलं आहे ना. बरोबर आहे. पाणीदार आमदार हा म्हेत्रे साहेब, त्यांनीच पाणी आणलेलं आहे. आता जलपूजन केलं म्हणजे पाणी आणलं असं होतच नाहीये. त्यामुळे पाणीदार आमदार म्हणून हा म्हेत्रे साहेबांच्यावरती शिक्का बसलेला आहे. लाडकी बहीण फॅक्टर बद्दल काय बोलताय तुम्ही? लाडकी बहीण म्हणून साहेब 3 महिने 4 महिने त्यांनी स्वतः पैसे डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये दिले. काही कागदपत्र त्यांनी हे केले नाहीत, काय आपलं तपासले नाहीत, त्याला काय मेरिट लावले नाहीत, काय त्यांचा कुठला दाखला बघितला, आलं की फॉर्म भरलं की आपलं पैसे चालू. तुम्हाला एक उदाहरण देतो, आम्ही इंदिरा गांधी डोल केलेलं आहे, मी स्वतः केलेलं आहे. बरोबर. कार्यकर्ता असताना संजय गांधीचं डोल आम्ही केलेलं आहे, श्रावण बाळ योजनेचं डोल केलेलं आहे. त्यावेळेला ढिगभर कागदार लागायचे. मग रहिवासी दाखला लागायचा, रेशन कार्ड लागायचं, काय तुम्हाला सांगतो फोटो लागायचे, बँकचं पासबुक लागायचं, लागायचं, सर्व लागून तहसीलदारकडे जायचं. तहसीलदारची मीटिंग 3-3 महिने होत नव्हत्या, 6 महिन्यानं मंजूर होणार. त्याच्यावर आमची एक कमिटी होती,
तालुक्याला ते कमिटी फायनल करणार, मग आमचे डोलचे या ठिकाणी पैसे येत होते. आता 3 महिन्यामध्ये जर यांनी पैसे देत असतील, हे कुणाचे दिले पैसे मला सांगा बरं. इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून लोकसभेला त्यांना जो धोका झाला, तो धोका हा डेंजर होता, त्याच्यातून सावरण्यासाठी म्हणून त्यांनी लाडकी बहीण आणले आणि डायरेक्ट तुम्हाला 1,500 7,500 रुपयेपर्यंत दिले. बरोबर. हा पैसा कुणाचा? जनतेचा पैसा आहे, टॅक्स मधून गेलेला पैसा आहे. ह्याने का ह्यांच्या खिशातून दिलेलं नाही. मग विनाकारण सांगितलं लाडकी बहीण लाडके. मग मी त्यांना प्रश्न विचारतो, इंदिरा गांधी ज्या वेळेला मयत झाल्या त्यांच्या नावाने इंदिरा गांधी डोल चालू झालं. बरोबर. संजय गांधी मयत झाले, त्यांच्या नावावर संजय गांधी डोल चालू झालं. कित्येक वर्ष आम्ही ते डोल देतो. आम्ही असं म्हणलं नाही. मग ते बी आमच्या बहिणी आहेत, तेही आमच्या आई आहेत. आम्ही असं म्हणालो का? फक्त मतामध्ये जुजगाबी करण्यासाठी, मतं आकर्षित करण्यासाठी म्हणून महिलांना ही भुलताप घातल्या. परंतु आमच्या लाडक्या बहिणी आमच्याच मागं, म्हणजे काँग्रेस पक्षाच्या हाताच्याच मागं खंबीरपणे उभा असलेल्या आम्हाला दिसलेल्या. तर अजून एक विचारायचं होतं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे आता सध्याला 6 पक्षांचं जे आहे पूर्ण राजकारण चालू आहे, बरोबर. तर या 6 पक्षांमध्ये तुम्हाला सर्वात म्हणजे कोणता पक्ष जे आहे किंग मेकर ठरेल असं वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो, पुरोगामी विचार घेऊन सन्माननीय या देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी या ठिकाणी काम केलेलं, हे काळ्या दगडावरची रेष. बरोबर. सन्माननीय पवार साहेब, काँग्रेस पक्ष म्हणा, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या विचारानं त्यांनी पुरोगामी विचार या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं महाविकास आघाडी म्हणून आमचे जे पक्ष आहेत तेच पक्ष उद्याच्या विधानसभेच्या रिझल्टमध्ये या पक्षाचेच नेते, या पक्षाचा ठसा तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसून येईल. आणि अजून एक शेवटचं विचारतो, शिंदे साहेब जे फोडून गेले शिवसेनेला आणि त्याच्यानंतर आपले अजितदादा पवार त्यांनी आपली काय म्हणतो राष्ट्रवादी फोडले, तर ह्याचा काय असर पडेल का म्हणजे त्यांच्या निवडणुकीवर? आता बघा साहेब, शिंदे साहेब फुटून गेले, उद्धव साहेबाची शिवसेना फोडली, सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंची ती शिवसेना. हे बघा, घर आपण बांधतो, बरोबर ना? घर बांधायला किती त्रास होत आहे. बरोबर. आम्ही खेड्यागावात बरोबर साधं घर बांधायला देखील आपल्याला 10 वर्ष 20 वर्ष लागतात, साधं घर बांधायला. बरोबर. तसंच पक्ष आहे, पक्षाची बांधणी करायला किती तर त्रास होऊन या ठिकाणी कित्येक कार्यकर्ते एकजूट होऊन पक्ष करत असतात. जसं घर बांधत असताना दगड लागते, गोळके लागतात, काय सांगतो, बरोबर, सिमेंट लागते, वाळू लागते, काही लगेच होत नाही, त्याला कष्ट लागतात. असं करून ते घर होते. एकदम जर घर पडलं तर फक्त मालकालाच त्रास होत नाही, बघणाऱ्याला त्रास होत. अरे चांगलं घर होतं की रे पडलं. तसं हे पक्षाचं झालेलं आहे. शरद पवार साहेबांनी पक्ष बांधला, बाळासाहेब ठाकरे साहेबांनी पक्ष बांधला आणि हे लगेच ते पक्ष फोडले. त्यामुळे हे कार्यकर्त्यामधून उद्रेक आहे. यांनी पक्ष जोडला, बांधला आणि हे फोडले. आणि ते कशासाठी? पैसे घेऊन गेले. हो, विकासासाठी वगैरे म्हणा तुम्ही. 100 खोके घेऊन यांनी दुसरीकडे निवडून येतात ह्या पक्षाकडून आणि खोके घेऊन जर तिकडे गेले, त्याचा इफेक्ट तुम्हाला सांगतो. ह्या वेळेला शरद पवार साहेबांनी जे त्यांची भाषणं झाली, उद्धव साहेबांची जी भाषणं झाली, त्या भाषणामधून सर्वसामान्य जनता जी आहे ती महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभा असलेली दिसते. सिद्धरामप्पा पाटील साहेबांनी जे समर्थन दिलं अक्कलकोटमध्ये मेत्रे साहेबांना, तर त्या समर्थनामुळे बीजेपीची वोट काँग्रेसला भेटतील का? 100%. सिद्धरामप्पा पाटील हा पोलादी पुरुष अक्कलकोट तालुक्याचा. जे इथं लढत कोणाची व्हायची? सिद्धरामप्पा पाटील विरुद्ध मेत्रे साहेब. हे पुरोगामी परंपरेनं लढाई चालू. पाटील विरुद्ध मेत्रे तर खूप वर्षापासून आहे, किती दशकापासून. राजकारणापुरतं त्यांचं राजकारण ठेवलं, ते वैयक्तिक नव्हते. आता सन्माननीय सिद्धरामप्पा पाटील साहेब एवढं वयस्कर माणूस, इतकं त्यांना काय असं झालं की बाबा ते मेत्रे साहेबाला साथ दिले, याचाही विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कुण्याही घरात जर मोठा माणूस असला तर त्याला रिस्पेक्ट देणे, त्यांचं ऐकणे हे लहानाचं काम असतं. सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी पहिले आमदार आहेत, त्यांना गेल्या वेळेला निवडून आणण्यामध्ये सिद्धरामप्पा पाटलांचा खूप मोठा वाटा होता. मग ते नाराज का झाले? त्यांना कुठंतरी दुखलंयच ना.
त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला आणि डायरेक्ट हे कुठं फडणवीस साहेबांचे राईट हँड झाले. ते बीजेपीच्या सर्व नेत्यांना या ठिकाणी खुपलेलं आहे. त्याच्यामुळं ती सर्व नेते मंडळी सिद्धाराम म्हेत्रेंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेले आहे. आणि शेवटचं एक आहे, जर महाविकास आघाडीची सत्ता बसत असेल, तुमच्या हिशोबाने 100% बसेलच, तर मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होईल? महाविकास आघाडीची सत्ता ही येणारच आहे. राहिला प्रश्न मुख्यमंत्र्याचा. आमच्या इथे या ठिकाणी शिवसेना आहे, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची आहे, काँग्रेस आहे, आणखी आमचे काही आम्हाला पाठिंबा दिलेले पक्ष, मित्र पक्ष आहेत. ज्या वेळेला निवडणुका होतील त्यावेळेला आमच्या सर्व पक्षांच्या ज्येष्ठ मंडळीची या ठिकाणी बैठक होईल. त्या बैठकीमध्ये सर्वानुमते या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरेल. तो कुठल्या पक्षाचा नाही, महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री या ठिकाणी ठरेल. तो एका पक्षाचा नसणार, पूर्ण विकास आघाडीचा असणार. सर्व ठरवणार, अ ब कड असं नाही, सगळं मिळून सर्व मिळूनच एकाला ते संमती देणार. तर धन्यवाद सर, खूप सुंदररित्या तुम्ही पूर्ण माहिती दिली. आणि या ठिकाणी मतदान सुद्धा संपुष्टात, म्हणजे मतदानाची क्रियासुद्धा वळसंगमध्ये आता शेवटच्या घडीला पोहोचलेली आहे. मतदानाचं एक टक्केवारी सांगा, म्हणजे किती टक्केपर्यंत आता वळसंगमध्ये झालं असेल तुमच्या हिशोबाने? 60 ते 70% 65% होईल मतदान होईल शेवटपर्यंत. अजून 6 वाजेपर्यंत वेळ आहे आपल्याकडं. तर धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद. असंच समर्थन देत राहा, आम्हाला पण मदत करा आणि साहेबांना तर तुम्ही मदत करत आहात. धन्यवाद. हाँ, सरपंच साहब अपने ओळखी. तो फिर चलो भाई लोग, आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया वळसंग के इस लंबे वीडियो को आखिर तक देखने के लिए. बाद में अपन इंडिविजुअली सब अलग अलग इंटरव्यूज़ को जो है अपलोड करेंगे. बोलते कल बहुत ही ज़बरदस्त है भाई वळसंग में, अपने आप एक पूरा एक बड़ा विधानसभा क्षेत्र रह जैसा है वो. तो बहुत ज़्यादा टाइम लगता है वळसंग में अलग अलग जगह पर जाकर लोगों का ओपिनियन लेने के लिए. लेकिन चलो बहुत ही बढ़िया हुआ, बहुत ही ज़बरदस्त जो है कांग्रेस को लीड मिलेंगे करके बोल रहे हैं वहाँ के नेता. देखेंगे क्या होता. अभी अपन तोगराली गाँव की तरफ जा रहे, फिर तोगरालीकर को कुंभारी लास्ट स्टॉप रहेगा अपना इंशाल्लाह. तो चलो बहुत ज़्यादा देर भी लिया. अगर आपको ये व्लॉग पसंद आया तो इसे लाइक करो, ज़्यादा से ज़्यादा लोगों में शेयर करो, कमेंट बॉक्स में अपने ओपिनियन बताओ. जाने से पहले चैनल को सब्सक्राइब करना मत भूलो. तो फिर तब तक के लिए अलविदा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.